नमस्कार, मी प्रणिता. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. विधानसभा लढाईची ठरल्यास अपक्ष उमेदवार उभे करणार. विधानसभा निवडणूक लढण्याबाबत मनोज जरांगेंचं महत्त्वाचं वक्तव्य. 29 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार. जरांगे पाटलांच्या महाशांतता रॅली दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस. आज शाहूनगरी कोल्हापुरात जरांगेंची शांतता रॅली. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात जमावबंदी. जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद. पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊतांची वेगवेगळी मतं. मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही. ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल. मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. सत्ताधारी असो वा विरोधक, चेहरा लागतोच. महाविकास आघाडीचा चेहरा कोण हे भविष्यात कळेल. आम्ही सर्व मिळून काय ते सांगू. राऊतांचं महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य. मुख्यमंत्री पदासाठी आधी महायुतीनं चेहरा द्यावा, मग आम्हाला विचारावं. जयंत पाटलांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर बोलणं टाळलं. दिल्लीतील बैठकीनंतर संजय राऊतांची मवाळ भूमिका. आधी ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा असल्याचं राऊतांनी संकेत दिले होते, तर दिल्लीतील बैठकीनंतर संजय राऊतांचे सूर बदलले. महाविकास आघाडीत जागा वाटपात सुरुवातीला 156 जागांवर चर्चा होणार. काँग्रेस 2 नंबरवर असलेल्या मतदारसंघावर दावा करणार. सूत्रांची माहिती. जागा वाटपाची चर्चा झाली, जिंकेल त्याची जागा हा फॉर्म्युला. राऊतांचं वक्तव्य. तर जागा वाटपावर अधिवेशनानंतर चर्चा होणार. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. भाजपची अवकात काय? दिल्ली तुमच्या बापाची आहे का? उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या टीकेवर संजय राऊतांचं उत्तर. उद्धव ठाकरेंवर खरगे आणि राहुल गांधीच्या दारात उभं राहण्याची वेळ. भाजप नेते रावसाहेब दानवेंनी टीका केली होती. पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना फडणवीसांचा कानमंत्र. पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेला झालेल्या गद्दारीला कामातून धडा शिकवा. लोकसभेत फटका बसलेल्या मुद्द्यांचाही बैठकीत आढावा. अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी लासलगावमधील कांदापट्ट्यात यात्रा निघणार. अजित पवार आजच्या मेळाव्यात काय बोलणार याकडे लक्ष. वर्षा बंगल्यावर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये रात्री उशिरा बैठक. रात्री 11 ते 1:30 वाजेपर्यंत तिन्ही नेत्यांमध्ये बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20 तारखेपासून तिन्ही नेत्यांच्या जाहीर सभा सुरू होणार. शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेला शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात. यात्रेत जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवार सहभागी. जुन्नरमध्ये शरद पवार गटाची बॅनरबाजी. पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त बॅनरबाजी. महाराष्ट्राचा एकच नारा, गद्दारांना नाही थारा. बॅनरवरील आशय. काँग्रेस नेते जिल्ह्यात जाऊन चाचपणी करणार. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करणार. काँग्रेस नेत्यांकडून विधानसभेची तयारी सुरू. खड्ड्यांवरून शिंदेंची अधिकाऱ्यांना तंबी. रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो दाखवत अधिकाऱ्यांना जाब विचारला. मुंबई अहमदाबाद मार्गावर अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉट बनवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर. मनसेच्या निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. राज ठाकरे आज परभणीत उमेदवार घोषित करण्याची शक्यता. संभाजीनगरमधील बच्चू कडूंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी बच्चू कडू सभा घेण्यावर ठाम. भोंगे आणि साऊंड सिस्टीम उभारायला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरात बच्चू कडूंचे भावी मुख्यमंत्री आशयाचं बॅनर. दिव्यांग आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग आणि शेतकऱ्यांचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो शेतकरी संभाजीनगरच्या दिशेने रवाना. ठाण्यात डम्पिंग विरोधात भाजपचं जोरदार आंदोलन. भाजप कार्यकर्त्यांनी घंटागाड्या फोडल्या. वागळे इस्टेट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त. रत्नागिरीच्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावरून महायुतीत संघर्ष. भाजप शिंदे गटासह अजितदादा गटाचा देखील दावा. आजपासून राज्यात हर घर तिरंगा मोहीम राबवली जाणार. आजपासून ते 15 ऑगस्ट पर्यंत ही मोहीम सुरू राहणार. मुख्यमंत्री शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहात अभियानाचा आढावा घेतला. संभाजीराजेंकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी. आगीत नाट्यगृहाचं मोठं नुकसान. अजित पवार गटाचे आमदार शेखर निकमांकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील कामाचा टीझर जारी.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महादेव देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला। एमबीबीएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी 950 विद्यार्थ्यांकडून 64,70,00,000 हडपल्याचं प्रकरण। महादेव देशमुख साताऱ्यातील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष। गणपतीत कोकणात जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन। 222 गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं बुकिंग कालपासून सुरू। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र। गणपती उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेची तिकीटं उपलब्ध करून देण्याची मागणी। लोणावळ्यात फिरण्यासाठी आलेल्या युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची। एका पर्यटकाचा राजमाची पॉइंटवरील धोकादायक कड्यावरून उतरण्याचा प्रताप। घटनेनंतर पोलिसांनी युवकाला समज दिली। 3,15,000 अहमदनगरच्या वेदघाट परिसरात धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाला लुटल्याची घटना। तरुणाला लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या। रत्नागिरी बचत गटाच्या महिला चालवणार रत्नागिरी दर्शन बस। मुंबई दर्शनच्या धर्तीवर आता रत्नागिरी दर्शन सुरू होणार। सिंधुरत्न समृद्ध योजनेमधून राबवला जाणार पहिला उपक्रम। अमरावतीत लाखो रुपयांची बनावट देशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड। बनावट रजिस्ट्रेशन नंबरनं लाखो रुपयाची दारू विकल्याचा प्रकार समोर। शिर्डी विमानतळाला जप्तीचं वॉरंट। काकडी ग्रामपंचायतनं थकबाकी वसुलीसाठी वॉरंट बजावलं। विमानतळ प्रशासनाकडे ग्रामपंचायतचे 8.5 कोटींची थकबाकी। पालम परभणी महामार्गावर दुचाकी आणि टेम्पोचा अपघात। एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती। पंढरपुरात जुन्या भांडणातून तरुणावर कोयत्याने हल्ला। 7 जणांवर गुन्हा दाखल। तरुणावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। अमरावतीत एका दुचाकी चोरट्याला पोलिसांकडून अटक। दुचाकी चोरीच्या 8 घटनांची कबुली तर 5 दुचाकी जप्त। पालघरमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी अद्याप शालेय गणवेशापासून वंचित। विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठीचं कापड पंचायत समितीच्या शिक्षण विभागातच पडून। नांदेड शहरात आदिवासी दिनानिमित्त रॅलीचं आयोजन। डोक्यावर मोर पिसारा। हलगीच्या तालावर आदिवासी बांधवांनी ठेका धरला। वसई विरार पालिकेच्या वतीनं आज जागतिक आदिवासी दिन आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा। ध्वजारोहण करून हुतात्मा बाळा सावंत स्मारक चौकात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। ठाणे जिल्ह्यातील शहापुरात आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा। मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा करून तारपा नृत्यासह विविध कला सादर। जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली पोलिसांची बाईक रॅली। कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा पोलीस मुख्यालयातून बाईक रॅली निघाली। नाशिकच्या चांदवड बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांची चाळण। खड्ड्यात फुलं टाकून रुपयाकडून अनोखा आंदोलन तर रस्त्याची दुरुस्ती करण्याचीही मागणी। जळगावमध्ये घाटरोड रस्त्यावरून नागरिक आक्रमक। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल दयानंद पर्यंतच्या रस्त्याचे 14 मीटर रुंदीकरण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। शिर्डीत विदेशी साई भक्तांची मांदी आली। 40 विदेशी भाविकांनी घेतलं साईबाबांचं दर्शन। कोल्हापूरच्या हातकणंगलेतील कोरोची जिल्हा परिषद शाळेत सीसीटीव्ही यंत्रणेचं उद्घाटन। ग्रामपंचायत फंडातून सीसीटीव्ही यंत्रणा देण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील मोहाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार होणार। 50 खाटांच्या रुग्णालयासाठी 100 कोटींचा निधी मंजूर। आमदार राजू कारेमोरे यांच्या प्रयत्नांना यश। वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या 96.84% अर्जांची छाननी। अर्जाच्या छाननीत वाशिमचा राज्यात 3रा क्रमांक। वसई विरार शहरातील 4 रेल्वे उड्डाणपुलांचा मार्ग मोकळा। MMRDA कडून प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी। बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव। शेकडो हेक्टर सोयाबीनचं पीक धोक्यात। कृषी विभागाकडे मार्गदर्शन करण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पीक विम्याकडे 82,772 शेतकऱ्यांची पाठ। पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। पुण्याच्या वाघोलीत भारतीय जवान किसान पार्टीचा ट्रॅक्टर मोर्चा। 28 ट्रॅक्टरसह 300 शेतकऱ्यांचा विभागीय कार्यालयावर मोर्चा। शहरात मोठा पोलीस बंदोबस्त।